नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सँडविच, तेही कुरकुरीत बटाटा सँडविच आज आपण तयार करणार आहोत. खायला खूप छान लागते, ते घरामध्ये सर्वांनाच आवडते आणि मुलांना तर फारच आवडते. बनवायला फार वेळ लागत नाही. खूप छान रेसिपी आहे. खूप कमी साहित्यात होते. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. खूप सोप्या पद्धतीत आज आपण बटाटा सँडविच तयार करणार आहोत. ही रेसिपी अगदी खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेत तयार होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सँडविच तयार करण्यासाठी येथे मी मीडियम आकाराची 3 बटाटी उकडून घेतलेली आहेत. ही आता आपण मॅश करून घेऊयात. सँडविचसाठी बटाटा भाजी तयार करतो त्यावेळेस हे बटाटे खूप असे मॅश करून घ्यायचे, खूप मऊ शिजवून घ्यायचे. आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. तेल छान असे गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालायची. मिरचीचे प्रमाण तुम्ही तिखट किती खाता यावर कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची. त्यानंतर लगेचच आले लसूण पेस्ट 1 चमचा घालायची. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आपण जो मॅश केलेला बटाटा होता, तो बटाटा यामध्ये घालायचा. अगदी आपण नेहमी बटाटा भाजी करतो, तशीच ही सुद्धा भाजी करायची. हा सर्व बटाटा घालून झाला की हा मिक्स करून घ्यायचा. पहा खूप असा मॅश बटाटा करून घेतल्यामुळे भाजी एकदम मऊ होते. जे सँडविचसाठी ब्रेडला लावायला आपल्याला खूप सोपे जाते. मीठ हे चवीनुसार घालायचे आणि वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. गॅस हा कमीच ठेवायचा. हे सर्व छान असे सर्व भाजी करून मिक्स करून झालेली आहे. पहा अगदी यामध्ये आता 2 मिनिटांमध्ये ही बटाटा भाजी तयार झाली आहे. म्हणजे आता आपण सँडविच तयार करूयात. सँडविच तयार करण्यासाठी येथे मी ब्रेड घेतलेले आहेत. या ब्रेडला आता आपण टोमॅटो सॉस लावून घेऊयात. सॉस लावत असताना सर्व ब्रेडला सर्व बाजूनी व्यवस्थित असा सॉस लावून घ्यायचा. सॉसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सॉस लावून झाले की यावर आता आपण तयार केलेली बटाटा भाजी लावूयात. सर्व ब्रेडला एकसारखी एकसमान अशी बटाटा भाजी लावून घ्यायची. पण जेवढी आपण भाजी लावेल तेवढे सँडविच छान लागते. ह्या भाजीचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पहा ब्रेडला आपली सर्व भाजी लावून झालेली आहे. आता आपण दुसरा ब्रेड घेऊयात आणि दुसऱ्या ब्रेडला सुद्धा टोमॅटो सॉस लावून घेऊयात. आता सॉस लावलेली बाजू ही आपण आतल्या बाजूला करणार आहोत. म्हणजे ज्या बाजूला आपली बटाटा भाजी होती त्या बाजूला हा दुसरा ब्रेडसुद्धा ठेवणार आहोत. अशा पद्धतीने ठेवायचा. बटर किंवा तूप तुम्ही काही लावू शकता. जेवढे तुम्ही बटर लावाल त्या प्रमाणात सँडविच हे कुरकुरीत होते. पहा एका बाजूला आपले बटर लावून झालेले आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने बटर लावून घेऊयात. तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. सँडविच बंद करून झाले की वरून थोडेसे बटर लावून घ्यायचे. सँडविचच्या बाहेरच्या दोन्ही बाजूला आपले बटर लावून झालेले आहे. आता आपण हे गरम करून घेऊयात. गरम करण्यासाठी हे सँडविच मेकरमध्ये ठेवूयात आणि बंद करूयात आणि 1 मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घेऊयात. 1 मिनिट या बाजूने 1 मिनिट दुसऱ्या बाजूने असे 2 मिनिटामध्ये आपले सँडविच तयार होते. जर तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही आपण दररोजच्या वापरामध्ये जो तवा असतो त्या तव्यामध्ये सुद्धा सँडविच करू शकता. दोन्ही बाजूने आपले सँडविच तयार झालेले आहे. आता आपण खोलून पाहूयात. मस्त असा रंग आलेला आहे. खरपूस असे आपले सँडविच तयार झालेले आहे. आता आपण हे मधून कट करून घेऊयात. हे गरम असतानाच आपण मधून कट करणार आहोत. पहा आपले कट करून झालेले आहे. मस्त असे आपली बटाटा सँडविच तयार आहे. तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे वेगवेगळे सँडविच तयार करता नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये आपले हे बटाटा सँडविच तयार होते.
खायला सुद्धा अगदी खमंग आणि कुरकुरीत होते. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी असे बटाटा सँडविच करायला खूप सोपे आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.